नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर आज मी बनवलेला आहे प्रसादाचा शिरा। अगदी मऊ लुसलुशीत असा हा प्रसादाचा शिरा झालेला आहे आणि आज 1 वाटीच्या मापाने मी हा प्रसादाचा शिरा बनवलेला आहे। तर अगदी परफेक्ट असं प्रमाण या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। शिरा हा अगदी मऊ लुसलुशीत होण्यासाठी देखील कशा पद्धतीने तो बनवलेला आहे तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी रवा भाजायला घेऊया। तर इथे 1 वाटीभर इतका मी रवा घेतलेला आहे। तर 200 ग्राम इतका हा रवा आहे। आता हा रवा आधी 1 मिनिटभर असा हलकासा भाजून घेणार आहे आणि त्यानंतर यात मी तूप ॲड करणार आहे आणि तुपामध्ये मग भाजून घेणार आहे। तर 200 ग्राम रव्यासाठी 100 ग्राम इतकं तूप वापरलेलं आहे। तुम्ही बरोबरीने देखील तूप वापरू शकता, म्हणजे 200 ग्राम देखील तूप वापरू शकता, पण इथे मी 100 ग्राम तूप वापरलंय ना, तर त्यात देखील हा रवा एकदम छान असा चवीला झालेला आहे। तर रवा चांगला लालसर होस्तोवर असा खरपूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे। अगदी बदामी रंग येऊस्तोवर हा रवा आहे ना स्लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे। तर रव्याचा रंग बदललेला आहे, तुम्ही बघू शकता। रवा पूर्ण भाजून झाल्यानंतर यात मी सुकामेवा टाकून घेतलाय। तर बदामाचे आणि काजूचे काप टाकून घेतले आहे आणि हे चांगले परतले की यात किशमिश देखील वापरलेले आहे। तर हे रव्यासोबत चांगले भाजून घ्यायचे आहे, म्हणजे काजू बदाम जे आहे ते देखील छान भाजले जातात। आणि इथे मी 1.5 वाटी पाणी आणि 1.5 वाटी दूध असं मिक्स करून मी गरम करून घेतलेलं चांगलं। आणि आता हे गरम केलेलं दूध आणि पाणी या रव्यामध्ये ओतून घेतलं, व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आणि यात वाटीभर साखर टाकलेली आहे। तर सर्व प्रमाण हे एका वाटीनेच घ्यायचं आहे, म्हणजे 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, 3 वाट्या इतकं पाणी किंवा दूध, 1 केळी अशी बारीक कापून घेतली आहे ती टाकून घेतली, चमचाभर इतकी वेलची पावडर आहे। वेलची पावडर म्हणजे ही अख्खी वेलचीच बारीक कुटून घेतलेली आहे। सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि 7-8 मिनिटं चांगलं आता हा रवा वाफवून घ्यायचा आहे। अगदी मऊ लुसलुशीत असा हा प्रसादाचा शिरा आपला तयार होतो आणि तुम्ही देखील या पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ पूर्ण पाहिला आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा। जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा। तर या ठिकाणी 7-8 मिनिटांनंतर झाकण काढून आणि पुन्हा एकदा हलवून घेतला रवा। एकदम छान असा रवा फुललेला आहे आणि यावर आता तुळशीपत्र काही टाकून घेते। तर या ठिकाणी प्रसादाचा शिरा आपला तयार झालेला आहे। तर या पद्धतीने तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि यंदाच्या गणेशोत्सवात तुम्ही देखील या पद्धतीनं नक्की असा प्रसादाचा शिरा बनवा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।